समजा तुमच्याकडे प्रचंड म्हणजे मोजता येणार नाही एवढी संपत्ती आहे आणि मग एके दिवशी तुम्ही ठरवता हे सगळं सोडून द्यायचं. पण का? तर एका वेगळ्याच खजिन्यासाठी, जो पैशाने नाही विकत घेता येत. आजची ही कथा आहे अकित्ती नावाच्या अशाच एका माणसाची, ज्याने खरं धन शोधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तर ही गोष्ट येते थेट गौतम बुद्धांकडून, आणि त्यांनी सुरुवातच एका जबरदस्त वाक्याने केली. यात दातृत्वाचं सार दडले. म्हणजे बघा, मुद्दा हा नाहीये की तुमच्याकडे किती आहे, तर देण्याची इच्छा किती आहे हे महत्वाचं आहे. आणि अकितीची पूर्ण कथा याच एका विचाराभोवती फिरते. तर झालं असं की बुद्धांनी ही कथा एका खूप उदार दानशूर माणसाला सांगितली होती, त्याला हे पटवून देण्यासाठी की दान देण्याची परंपरा किती जुनी आणि किती महान आहे. म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये, तर उदारतेच्या मूल्याचं एक जिवंत उदाहरण आहे. आता या कथेचा जो नायक आहे अकित्ती, तो होता एक बोधिसत्व. आता बोधिसत्व म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर असा कोणीतरी जो बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे, ज्याच्या मनात सगळ्यांसाठी प्रचंड करुणा आहे आणि बुद्धी तर अथांग आहे. म्हणूनच अकित्तीने जे काही केलं ते एका सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं होतं. तर आपण गोष्ट सुरू करूया अकित्तीची. त्याचा जन्म झाला होता एका अतिशय श्रीमंत ब्राह्मण कुटुंबात. पण तो लहानपणापासूनच थोडा वेगळा होता. त्याचे विचार खूप खोल होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याला वारसा हक्कानं प्रचंड संपत्ती मिळाली. किती असेल अंदाज? तब्बल 80 कोटी. विचार करा, त्या काळात 80 कोटी म्हणजे आजच्या काळातल्या अब्जावधी रुपयांसारखं. म्हणजे कित्येक पिढ्या आरामात जगू शकतील एवढा पैसा. पण मग एके दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. तो आपला खजिना बघत होता आणि अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. तो स्वतःशीच म्हणाला, हे सोनं, ही संपत्ती सगळं इथेच आहे, पण ज्यांनी हे सगळं जमवलं ते कुठे आहेत? ते तर निघून गेले. आणि त्याच क्षणी त्याला कळलं की पैसा, संपत्ती आणि अगदी आपलं आयुष्यही किती क्षणभंगूर आहे. आणि बघा, या एका विचाराने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. त्याने जास्त विचार केलाच नाही. सरळ शहरात घोषणा केली की माझ्या घरात जे काही आहे ते ज्याला हवंय त्याने येऊन घेऊन जावं. तब्बल 7 दिवस त्याच्या घराचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे होते. आणि 7व्या दिवशी जेव्हा घरात अक्षरशः काहीच उरलं नाही, तेव्हा तो फक्त आपल्या बहिणीला सोबत घेऊन अंगावरच्या कपड्यांवर घराबाहेर पडला, सगळं सोडून. त्याच्या या त्यागाचा बनारस शहरावर इतका परिणाम झाला की लोकांनी त्याला कायमचं लक्षात ठेवलं. शहराच्या एका मोठ्या दरवाजाला अकित्ती दरवाजा असं नाव दिलं गेलं आणि एका घाटाला अकित्ती घाट असं नाव दिलं. म्हणजे बघा, संपत्ती तर गेली, पण त्याची कीर्ती मात्र अमर झाली. त्याच्या आयुष्यातला हा बदल खरंच अविश्वसनीय होता. विचार करा, जिथे कालपर्यंत सोन्याच्या भांड्यात जेवण होतं, तिथे आज फक्त पाण्यात भिजवलेली करवंदाची पानं. तो ऐश्वर्याच्या शिखरावरून उतरून स्वेच्छेने साधेपणाच्या मार्गावर आला होता. का? कारण त्याला हवा होता फक्त एकांत. पण लोक काही त्याचा पिच्छा सोडिनात. त्याचा आदर सत्कार करायला गर्दी व्हायची. ह्या सगळ्याला कंटाळून शांततेच्या शोधात तो बनारस सोडून दमिला राज्यात गेला. पण तिथेही तेच. शेवटी तो सगळं सोडून एका दूरच्या निर्जन बेटावर जाऊन पोचला. त्या बेटाचं नाव होतं कारा. त्याला फक्त आणि फक्त स्वतःसोबत वेळ हवा होता. पण म्हणतात ना, जेव्हा कोणी इतकी कठोर तपश्चर्या करतो तेव्हा त्याची दखल थेट स्वर्गात घेतली जाते. आणि इथूनच सुरू झाली अकित्तेच्या खऱ्या संयमाची परीक्षा, एक दैवी कसोटी. तर देवांचा राजा शक्र, म्हणजे ज्याला आपण इंद्रदेव म्हणतो, एक अशी मान्यता आहे की पृथ्वीवर जेव्हा कोणाचं पुण्य खूप वाढतं तेव्हा इंद्राचं सिंहासन गरम होऊ लागतं. अकिच्चित त्या तपश्चर्येने तर शक्राचं आसन इतकं तापलं की त्याला स्वतः खाली येऊन बघावं लागलं की नक्की हा आहे तरी कोण. शक्राने काय केलं? एका गरीब भुकेल्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अकित्तीकडे आला. अकित्तीकडे जेवणासाठी फक्त थोडी करवंदाची पानं होती. त्याने ती सगळी त्या ब्राह्मणाला दिली. दुसऱ्या दिवशी शक्र पुन्हा आला. अकित्तीने पुन्हा आपलं जेवण त्याला दिलं. तिसऱ्या दिवशी तर भुकेने त्याचं शरीर कापत होतं, तरीही त्याने उरलेली पानं त्या ब्राह्मणाला दिली. आणि हे सगळं करताना त्याच्या चेहऱ्यावर त्रासाचा लवलेशी नव्हता, उलट एक वेगळाच आनंद होता. हे पाहून शक्र आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. त्याने अकित्तीला विचारलं, तू हे सगळं का करतोयस? या कठोर तपश्चर्येतून तुला काय मिळवायचं आहे? तेव्हा अकित्तीने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला, हे शक्रा, जन्म, म्हातारपण, मृत्यू हे सगळं दुःखच आहे. मला या दुःखाच्या फेऱ्यातून कायमची सुटका हवी आहे. म्हणूनच मी इथे शांततेत राहतो. अकित्तीची ही कुठलीही इच्छा नसलेली वृत्ती पाहून शक्र अक्षरशः प्रभावित झाला. तो इतका खुश झाला की त्याने अकित्तीला वरदान मागायला सांगितलं. शक्र म्हणाला,
माग तुला काय हवं ते. तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करेन. विचार करा, केवढी मोठी संधी होती. सामान्य माणूस असता तर काय मागितलं असतं? राज्य, अमाप संपत्ती किंवा अमरत्व, बरोबर? पण अकितीने जे मागितलं ते खरंच अजब होतं. त्याने पहिलं वरदान मागितलं की माझ्या मनात कधीच संपत्ती, कुटुंब किंवा कोणत्याही वस्तूचा लोभ निर्माण होऊ नये. दुसरं, मला मूर्खांची संगत कधीच नको. तिसरं, मला नेहमी शहाण्या ज्ञानी लोकांचा सहवास मिळावा. आणि चौथं, दान देताना जो आनंद मला आज मिळतोय तो कधीच कमी होऊ नये. म्हणजे बघा, त्याने भौतिक काहीच मागितलं नाही, त्याने तर आपल्या आध्यात्मिक प्रवासातले अडथळे दूर करायला सांगितले. आणि त्याला मूर्खांची संगत का नको होती त्याचं कारणही त्याने सांगितलं. तो म्हणाला, मूर्ख माणूस चुकीची कामं करतो आणि त्याला कोणी सुधारायला गेलं तर तो उलट रागवतो. त्याला योग्य काय हे कळतच नाही. या उलट शहाणा माणूस नेहमीच चांगलं वागतो. अकितीला हे पक्क माहीत होतं की साधनेच्या मार्गावर चुकीची संगत हाच सर्वात मोठा धोका आहे. शक्राने तथास्तू म्हटलं आणि हे सगळे वर दिले. पण गोष्ट इथेच संपत नाही. अकित्तीची अजून एक इच्छा बाकी होती आणि ती इच्छा ऐकून तर खुद्द देवांचा राजा शक्रसुद्धा हैराण झाला. शक्र इतका प्रसन्न झाला होता की त्याने पुन्हा विचारलं, अजून एक वरदान माग, जे तुझ्या मनात असेल ते मागून घे. आता काय बाकी राहिलं होतं? अकित्ती आता काय मागणार होता? आणि तेव्हा अकित्तीने जे मागितलं ते खरंच अविश्वसनीय होतं. तो शांतपणे म्हणाला, हे देवांच्या राजा, मला फक्त एकच वरदान हवं आहे की तुम्ही मला पुन्हा कधीही भेटायला येऊ नका. विचार करा, त्याने थेट देवाच्या दर्शनालाच नकार दिला. आणि यामागचं कारण तर त्याहूनच अचंबित करणारं होतं. तो म्हणाला, तुमचं हे दिव्य तेजस्वी रूप इतकं आकर्षक आहे की ते पाहून मी माझ्या ध्येयापासून, माझ्या व्रतांपासून विचलित होऊ शकतो. तुमचं दर्शनसुद्धा एक प्रकारचा मोह आहे, एक अडथळा आहे. केवढा मोठा विचार आहे हा. अकितीची ही टोकाची एकाग्रता आणि निष्ठा पाहून शक्र त्याला नमस्कार करून निघून गेला. त्यानंतर अकित्तीने आपलं उरलेलं आयुष्य त्याच निर्जन बेटावर पूर्ण एकांतात घालवलं. आणि शेवटी त्याला जे हवं होतं ते मिळालं. ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. जर आपलं अंतिम ध्येय पूर्णपणे अलिप्त राहणं असेल तर त्या मार्गात येणारा देवाचा आशीर्वाद सुद्धा एक अडथळा ठरू शकतो का? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.